आणि म्हणून त्याला आपण इमॅन्युअल म्हणतो. इमॅन्युअल म्हणजे काय? गॉड इज विथ अस, म्हणजे देव आम्हाबरोबर आहे. आणि तोच देव ह्या जगामध्ये कशासाठी आला? कारण सेवस. ओके. आणि म्हणून त्याचं नाव काय देण्यात आलं? जीसस. जीसस मीन्स व्हॉट? सेवियर. येशू ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? बोला. सेवियर. मराठी म्हणजे काय? सेवियर म्हणजे मराठीमध्ये काय? तारणारा. ओके. मुक्तीदाता, तारणारा समानार्थी शब्द आहे, तारणारा. तर आता आपण जुबली वर्ष सुरुवात केली ना, कधीपासून? कोणत्या तारखेपासून? 31. मग 25. ओके. तर पोप साहेबांनी रोममध्ये 25 तारखेला जुबली वर्ष जाहीर केलेलं आहे आणि त्याची प्रार्थना झाली. आणि प्रत्येक डायसिसमध्ये आता ते साजरं होत आहे. वसईमध्ये झालं, मुंबईमध्ये झालं. आणि काही जण गेलेले का? जुबली वर्ष जेव्हा जाहीर करतात डायसिसमध्ये, एनिमल अटेंडेड? नो. तर कसं जाहीर करतात की जुबली वर्षासाठी एक चिन्ह आहे आणि जुबली वर्षामध्ये एक कारण आहे. तर जो क्रूस असतो तो जुबली वर्षाचा सिंबल आहे, चिन्ह आहे. तर जुबली वर्ष म्हणजे काय? की ते कृपेचं वर्ष आहे. त्या वर्षामध्ये देवाची दया आपल्याला मिळत असते. एक आशा आपल्या जीवनामध्ये निर्माण करण्यासाठी ते जुबली वर्ष आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे दयेचं, मायेचं, प्रेमाचं आणि आशेचं वर्ष म्हणजे जुबली वर्ष. तर ही सुरुवात कुठून झाली? येशू ख्रिस्तापासून. कारण येशू ख्रिस्त या जगामध्ये कारणासाठी आला आणि तो स्वतः देवाचा पुत्र आहे, देव आहे. Word was with God and he was God and he became human. तोच आपण नाताळला, ख्रिसमसला तो सण साजरा केला की देवाचा शब्द देह झाला आणि आम्हामध्ये आला. त्यालाच आपण ख्रिसमस बोलतो. परंतु हे जुबली वर्ष जे दिलेलं आहे हे आशेचं वर्ष आहे की येशू ख्रिस्त या जगामध्ये आणण्यासाठी आला आणि त्याने अनेकांना स्पर्श दिला, मुक्तीचा. आंधळे होते, त्याला स्पर्श दिला, त्याला दिसायला लागले. त्यांच्या जीवनात एक नवीन आशा निर्माण झाली. त्यांनी प्रकाश पाहिला. जोपर्यंत माणूस आंधळा असतो त्याच्या डोळ्यासमोर फक्त काळोख असतो, पण जेव्हा त्याला दृष्टी मिळते तेव्हा तो प्रकाश पाहतो. आणि तो प्रकाशच कोण आहे? येशू ख्रिस्त. जीसस क्राइस्ट, लाईट ऑफ द वर्ल्ड. जगाचा प्रकाश. त्याने ती आशा निर्माण केली. विधवेचा मुलगा मरण पावलेला आणि आपल्याला माहिती आहे विधवा म्हणजे तिचा पती मरण पावलेला आहे. आता तिची एकच आशा होती, कोण? तिचा मुलगा. तो पण मरण पावलेला आहे आणि म्हणून येशू ख्रिस्त काय करतो? त्या मुलाला जिवंत करतो आणि त्या विधवेला देतो. तो तिच्या जीवनामध्ये आशा निर्माण करतो. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा अडचणी येतात, दुःख येतात, समस्या निर्माण होतात. मग त्यावेळेला हाच येशू ख्रिस्त आपल्याला मार्ग दाखवत असतो. पण बऱ्याच वेळेला आपला विश्वास कमी पडतो. देव कुठून तरी आपल्याला एक खिडकी उघडत असतो आशेची. आणि म्हणून सांगतात की जेव्हा सर्व दरवाजे आपल्याला जीवनासाठी, आनंदासाठी, शांतीसाठी बंद असतात तेव्हा कुठेतरी देव एक खिडकी उघडतो आपल्यासाठी. पण आपला विश्वास असायला पाहिजे, आपण प्रयत्न करायला पाहिजे. आणि जर प्रयत्न केले तर आपल्या जीवनामध्ये आशा निर्माण होते आणि ती आशा आपल्याला काम करायला आणि नंतर मग आपल्या जीवनात आपोआप
ते सुख येतं, आनंद येतो, शांती निर्माण होते. तुम्हाला मी कार्मेलीनची गोष्ट सांगितलेली, तुम्हाला आठवते? 2-3दा तरी सांगितली आहे. तर तुमच्या माहितीसाठी ही जी कार्मेलीन मुलगी होती, तर ती अभ्यासामध्ये एकदम ढ होती, कायमची नापास व्हायची. आणि तिचे जे आई वडील होते ते शेतकरी, शिकलेले नाही. तर ते मुलीला काय सांगायचे की माऊली आहे ना, तिच्यावर तू विश्वास ठेव, देवावर विश्वास ठेव आणि तू मेहनत कर, जीवनामध्ये तुला यश मिळेल. आणि ती मुलगी प्रयत्न करायची, पण काहींना अभ्यासामध्ये समस्या असते, तसं काहींना गणितामध्ये कितीही करा ते गणित काय सुटत नाही, आणि काही वेळेला जीवनाचं गणित पण सुटत नाही. पण प्रयत्न केल्याने कुठेतरी एक आशा निर्माण होते. जशी ती मुलगी प्रयत्न करायची, 10वीची परीक्षा दिली, 10वीला फेल झाली, परंतु तिने आशा सोडली नाही. तिने काय सांगितलं, माझ्या आई वडिलांनी सांगितलं की माऊलीवर भरोसा ठेव, ईश्वरावर विश्वास ठेव आणि तू काम कर, मेहनत कर. जेथे प्रेम दया शांती तेथे यशाची वस्ती, देवाची वस्ती आहे. तसंच प्रयत्न मेहनत देवावर श्रद्धा जिथे आहे तिथे यशाची वस्ती आहे. मग ह्या मुलीने ते प्रयत्न काही सोडले नाही आणि मग तिने शिक्षण सोडून शेतीमध्ये काम करायला सुरुवात केली. मग थोडी मोठी झाल्यावर 19 वर्षाची, आता आई वडिलांना कसली चिंता असते, लग्नाची. एकदा हिचं लग्न झालं का आम्ही सुटले, आणि त्यामुळे त्यांनी एक मुलगा पाहिला. पण तो मुलगा बोंबील असतं, सुका बोंबील तसा, फूट मारली तर उडणार, आणि तो सुद्धा कामाला तिथेच विरारला. त्या वेळेला काहीतरी 300-350 रुपये पगार. हे सर्व 80-90च्या दशकामधलं आहे. आणि आम्ही सर्व, मी त्यावेळेला शाळेत होतो, आम्ही सर्व तिला चिडवायचो की हिचं होणार कसं, एक तरी अभ्यासात आणि तो जो मुलगा मिळालेला आहे तो मुलाच्या काळीसारखा, त्याचा पण पगार तेवढाच, त्यांचं कुटुंब चालणार कसं. पण त्या मुलीने श्रद्धा सोडली नाही, विश्वास तिचा ढळू दिला नाही, ती मेहनत करतच राहिली. आणि मग त्यांचं लग्न झालं आणि तिचं चांगलं सुदैव की तिला जिथं दिलेलं ते फार शिकलेले नव्हते, परंतु त्यांच्याकडे शेतजमीन नव्हती आणि ही मुलगी मेहनत करायला तयार होती. घरात तिने ती सवय लावून घेतली. मग लग्न झाल्यावर आमच्याकडे वसईला केळी लावतात, नागरा, मोगरा, टेगर असते, आंबोली असतात, फुलांचा बिझनेस तिने सुरुवात केली. आणि काय आश्चर्य, तिला खूप त्यामध्ये यश मिळायला लागलं. फार मोठे पैसे मिळाले नाही, पण तिला 3 अपत्ये झाली. आणि आम्ही परत तेच बोलायचो की या दोघांचंच काय खरं नाही, तर आता 3 मुलाचं काय होईल. पण त्या बाईने कामगिरीने विश्वास सोडलाच नाही, ती काम करतच राहायची. तिची मोठी मुलगी एवढी चांगली निघाली की ती मुलगी ग्रॅज्युएट करून तिने CA केलं. आणि आज त्या मुलीला लाखो पगार आहे, कारण CAला खूप डिमांड आहे. चार्टर्ड अकाउंट ते ऑडिट करतात, सर्व करतात, पैशाचा व्यवहार. आज ती लखपती आहे मुलगी. आणि तिचा जो दुसरा मुलगा होता तो सुद्धा अभ्यासामध्ये चांगला होता, त्याने BSc केलं आणि मग कंपनी, आणि आज तो दुबईला राहतो. त्याच्या कंपनीने त्याला राहायला घर दिलेलं आहे. आणि तिसरा मुलगा जो होता तो तिच्यासारखाच घर, त्याला 10वीला 37% मिळाले. आणि आम्ही सांगायचो की मोजून मापून 37% पास झाला सगळ्या विषयात. आणि परत त्याच्याबद्दल सुद्धा लोक कसं बोलायचे की ह्याचं कसं होईल. पण त्या कार्मेलीनने तिच्या आई वडिलांचे शब्द खरे ठरवले, विश्वास ठेवला, मेहनत केली.
त्या मुलाने त्याच्या आईचे शब्द खरे ठरवले. कार्मेलीन त्या मुलाला सांगायची की अभ्यासात बरा नाही, काय हरकत नाही, तू मेहनत कर, तुला यश मिळेल. आणि त्या मुलाने 10वी नंतर बऱ्याच जणांबरोबर बोलून हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला. हॉटेल मॅनेजमेंट मला माहिती आहे, एवढा मोठा कोर्स नसतो, छोटासाच आहे, सेंट अँड्रूजला आहे बँगलोरला. तो कोर्स करून त्याने दुसऱ्याबरोबर मैत्री केली आणि तो गेला बाहेर. तिथं गेल्यानंतर 6 वर्ष तो घरी आला नाही. आणि 6 वर्षांनी जेव्हा आला तेव्हा एवढा पैसा आणलेला की त्याने कार्मेलीनसाठी 3 मजली इमारत बांधली आहे. आणि आज ती कार्मेलीन त्या 3ऱ्या मजल्यावर झोपाळ आहे ना असं गावते ती महाराणी झाली. ते कशामुळे झालं? विश्वासामुळे, मेहनतीमुळे, आशेमुळे. जर त्या वेळेला जेव्हा लोक बोलायची तिने पूर्णपणे देऊन टाकलं असतं की मला काय जमणार नाही, मग हे सर्व झालं असतं का? तर जिथं प्रयत्न आहे, जिथं मेहनत आहे, जिथं देवावर श्रद्धा आहे, तिथे यशाची वस्ती आहे. आणि म्हणून हे जे जुबली वर्ष आहे हे आशेचं वर्ष म्हणून जाहीर केलं आहे की प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये आशा ठेवायची, ठेवून द्यायची, तो विश्वास पाहिजे. पण त्यासाठी आपल्याला चिन्ह काय दिलेलं आहे? मी सांगितलं होतं, तुम्ही विसरला. चिन्ह काय दिलं आहे? क्रॉस. क्रूस हे चिन्ह आहे, कारण त्या क्रूसामध्ये सर्व रहस्य दडलेलं आहे. त्या क्रूसाद्वारे येशू ख्रिस्ताने जगाचं तारण केलं. तो क्रूस स्वीकारून त्याने त्याच्या जीवनातील जी दुःख आहे, समस्या आहे, ती सर्व समस्या स्वीकारल्या. आणि तो क्रूस वाहण्यासाठी त्याने आपल्या पित्याकडे प्रार्थना केली, शक्य असेल तर हा प्याला माझपासून दूर कर, पण तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. आणि त्या क्रूसाद्वारे त्याने प्रेमाचा संदेश दिला, त्याने क्षमेचा संदेश दिला. ज्या लोकांनी त्याला क्रूसावर खेळलं त्याच्यासाठी तो प्रार्थना करतो. त्यांना शिवीगाळ केली का येशू ख्रिस्ताने? केली. आपण काय करतो? एक मारली की आपण 4 मारायला तयार, तुला दाखवतो, बरोबर? त्यांनी क्रूसाद्वारे आपल्याला क्षमेचा संदेश दिला, त्याने आपल्याला प्रेमाचा संदेश दिला. आणि म्हणून कोणाला तरी माहिती करायचं होतं की येशू किती प्रेम करतो. कारण आपण बोलतो ना, देव प्रेमळ आहे, प्रेम करतो, येशू फार प्रेम करतो. तर त्या मुलाने विचारलं एका धर्मगुरूला की माझी आई सांगते, वडील सांगतात, सगळ्या ठिकाणी मी ऐकतो, येशू माझ्यावर किती प्रेम करतो. तर त्या धर्मगुरूने काय सांगितलं? एवढं. म्हणजे काय? क्रूसावर प्राण देईपर्यंत. त्याला म्हणतात बीज शब्द. तर ते आपल्यासाठी सिंपल दिलं आहे. राजासनं नाही दिलेलं आहे. राजामध्ये बसून, महालामध्ये बसून सर्व काही आपोआप येतं, ते सर्व श्रद्धा नाही आहे. आणि म्हणून हिंदू धर्मामध्ये एक म्हण आहे की जे लोक असेल माझा हरी देईल मला काटल्यावरी, म्हणजे आपोआप देईल, हे सर्व भोगांतर आहे, जीवनाची वस्तुस्थिती नाही आहे. आज अनेक लोक आपण जर बघितली, शून्यातून निर्माण केलेलं आहे विश्व त्यांनी. माझे अनेक मित्र आहेत, त्यापैकी काही करोडपती आहेत, काहींच्या घरामध्ये आज आनंद, शांती सर्व काही आहे. आणि त्याला कारण आहे त्यांची मेहनत, त्यांचा विश्वास, त्यांनी निर्माण केलेली आशा. आणि म्हणून हे आशेच्या वर्षाने दिलेलं आहे आपल्या प्रत्येकाला कार्मेलीनप्रमाणे. ही जी सर्व आव्हानं आहेत पेलाची आहे, स्वीकारायची आहे. कोणी एखादा माणूस, एकही माणूस आपल्याला सापडणार नाही की त्याला समस्या नाही. विचार तुम्ही, आपल्याला वाटतं तसं की याच्याकडे भरपूर पैसा आहे, त्याला काही दुःख नाही. विचार त्याला पैशाची एवढी चिंता असते की त्याला वाटतं की चोर येईल का,
की माझी जमिनीचं काय, ह्या माझ्या जमिनीचं काय. मी तुम्हाला उदाहरण दिलेलं की माझा एक मित्र आहे, कमीत कमी 3 ते 4,000 करोडची त्याची प्रॉपर्टी आहे. प्लस त्याने आता बऱ्याच ठिकाणी अशा जमिनी घेतलेल्या आहेत. तर एक दिवस त्याच्या पत्नीने मला फोन केला, चांगले मित्र आहेत ते कुटुंब. तर पत्नीने मला फोन करून सांगितलं की ह्याला पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे, हार्ट अटॅक आलेला आहे, ह्याच्यासाठी प्रार्थना करा फादर. त्याला हिंदुजामध्ये नेलं आहे. मग प्रार्थना करत होतो. दुसऱ्या दिवशी मी त्याला फोन केला, कारण पत्नीने सांगितलं की तुम्ही फोन करा आणि त्याला सांगा. तर जेव्हा मी फोन केला तेव्हा मला अपेक्षा होती की तो सांगेल फादर माझ्यासाठी प्रार्थना करा. ओके, परंतु काय झालेलं, तो मला सांगतो फादर मी ती जमीन घेतलेली आहे ना 700 करोडची, तर उद्या त्याची तारीख आहे, म्हणून त्या जमिनीचा फैसला निघावा म्हणून प्रार्थना करा. आणि मी त्याला बायबलमधला दाखला सांगितला की एका श्रीमंत माणसाने खूप त्याला धान्य मिळालं. मग त्याने विचार केला एवढं ठेवायचं कुठे. मग त्याने ते कलगी बांधले बाज ना जिथं सर्व आणि धान्य साठवून ठेवलं. आणि आता तो काय बोलला, माझ्या 7 पिढ्या खातील एवढा आहे, मी आता असं आरामात बसणार आणि खाणार. आणि देवाने काय सांगितलं, tonight your life will be taken away. So all that you have kept for whom? आज रात्री तुझा जीव मागितला जाईल. मग ते सर्व तू ठेवलेलं आहे ते कोणासाठी, कशासाठी. आणि म्हणून त्या जगामध्ये जास्त हवटपणा नको. ज्या गरजा आपल्या आहेत त्या पूर्णत्वास गेल्या पाहिजे, त्याच्यासाठी प्रार्थना करा, पण त्याच्या पलीकडे नको. 4,000 करोड हा येणार कुठे आहे. त्याला मी सांगितलं की तुला काल हार्ट अटॅक आलेला, तुझ्या पत्नीने मला सांगितलं प्रार्थना करा, देवाने तुला वाचवलंय, तर तू स्वतःची काळजी घे. त्याने मला सांगायला पाहिजे होतं की फादर प्रार्थना करा, देवाचे आभार माना की देवाने मला वाचवलं, यापुढे मला चांगलं आरोग्य मिळावं म्हणून प्रार्थना करा. तो मला काय सांगतो, असं झालं. आणि म्हणून ती जी आशा आहे ती आशा कधी निर्माण होते, जेव्हा आपण विश्वास ठेवतो, मेहनत करतो आणि दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत नाहक त्या देऊन टाकतो. एखाद्याला माफ केलं तर तुमच्या जीवनात शांती निर्माण होईल. आपण सर्वांना विश करतो ना नवीन वर्षामध्ये, सुखाचं, शांतीचं, भरभराटीचं वर्ष जाऊ दे. ती शांती येणार आहे का जर आपण दुसऱ्याला माफ केलं नाही, दुसऱ्याबद्दल हेवा ठेवलेला आहे. तिथं जळतं ते, आणि ज्याचं मन जळतं त्याचं शरीर पण जळतं. डॉक्टरांना विचारा, अनेक लोकांना बरेच आजार आहेत. असं नाही की फक्त त्यांनाच आजार होतो, काहींना आजार असतो, म्हणून मला आपल्याला स्वीकारायचं आहे. पण जोपर्यंत आपण माफ करत नाही तोपर्यंत हृदयाचे घाव बरे होत नाही. आणि म्हणून क्रूस आपल्याला प्रतीक दिलेला आहे की तुम्ही माफ करायला शिका, तुम्ही तसं बिनशर्त प्रेम करायला शिका, तुम्ही तुमचे जे दुःख आहे ते पेलायला शिका, स्वीकारायला शिका. क्रॉस स्वीकारला तरच तुम्हाला पुढे नेण्यासाठी शक्ती देण्यात येईल. देव शक्ती देतो. अनेक लोकांमार्फत तो आपण मदत करत असतो, परंतु आपण प्रयत्न करायला पाहिजे. आपण क्रूसच नाकारला, चॅलेंजेस नको, तर आपण पुढे आशा निर्माण करू शकत नाही. जसं विद्यार्थ्याला परीक्षा द्यायची असते, वर्षभर त्यांना मेहनत करावी लागते, अभ्यास करावा लागतो. पहिलंच जर सांगितलं मला अभ्यास करायचा नाही तर मग परीक्षा देता येणार नाही, चांगले मार्क्स मिळणार नाही, कोणतीही गोष्ट पुढची मिळत नाही. आणि म्हणून आशेचं वर्ष हे आपल्या प्रत्येकाला क्रूसाचं प्रतीक देऊन बोलावत आहे की जसं येशू ख्रिस्ताने
क्रूस स्वीकारला, त्याला वेग मारली आणि तो क्रूस वाढला आणि मग कालवारी टेकडीपर्यंत येऊन त्याचं पुनरुत्थान झालं. पुनरुत्थान म्हणजे काय आहे? आशा. व्हॉट इज ईस्टर? ईस्टर म्हणजे काय? काय वाटतं? हा, व्हेरी गुड. न्यू लाईफ. ईस्टरच्या दिवशी आपण काय वाटतो? एग्स. एग्स कशासाठी वाटतो? न्यू लाईफ. अंड्यातून काय येतं? हा, पिल्लू म्हणजे नवीन जीवन. आणि म्हणून 3 इडियट मध्ये सुंदर कथा है कि ये जो अंडा है एक तवे पे फ्राई होगा कि उसको लाइफ मिलेगा. लाइफ मिलेगा तो बोलने का ऑल इज वेल. ओके, तवे पे फ्राई होगा तो गया. आणि म्हणून ते चिन्ह आपल्या प्रत्येकाला दिलेलं आहे की क्रूस तुम्ही स्वीकारा, म्हणजे तुम्हाला पुनरुत्थानाकडे वाटचाल करता येईल. तुम्ही समस्याचा स्वीकारच करत नाही. दुःख पेलण्यासाठी तुम्ही पहिलं आशाच निर्माण करत नाही, तर तुम्हाला पुनरुत्थान दिसणार नाही. ईस्टर कधी पण शुभ शुक्रवारमध्ये येतो. ईस्टर इज ऑलवेज आफ्टर गुड फ्रायडे. गुड फ्रायडे शिवाय ईस्टर आलाय का कधी? हॅव यू सेलिब्रेटेड ईस्टर विदाउट गुड फ्रायडे? नेवर. तेच जीवनाचं सार आणि तेच जुबली वर्ष आहे. आणि म्हणून पोप फ्रान्सिस आपल्या प्रत्येकाला आवाहन करून सांगत आहे की हे जे जुबली वर्ष आपल्यासाठी त्यांनी जाहीर केलेलं आहे, तर तुम्ही क्रूसाचं चिन्ह ठेवा. तुमच्या जीवनात एक आशा निर्माण करा आणि तीच आशा तुम्ही एकमेकांच्या जीवनात निर्माण करा. एकमेकाला प्रेम द्या, एकमेकाला क्षमा करा, एकमेकांच्या जीवनामध्ये असं काही घडवा की त्यांना नवीन जीवन लाभेल. जसं येशू ख्रिस्ताने दिलं. आंधळ्याला दृष्टी दिली, प्रकाशाकडे दिली. जे लंगडे होते, डोळे होते, त्यांना चालण्याची काही शक्ती दिली. मी काय करू शकतो का? तर तुम्हाला मी बरीच उदाहरण दिलेली आहे. तर एक शेवटचं उदाहरण देणार की फादर ए.टी. थॉमस ह्यांनी ती आशा कशी निर्माण केली. तर फादर ए.टी. थॉमस हे जेजुएट फादर होते आणि ते हजारीबाग जे प्रॉव्हिन्स आहे त्या हजारीबागसाठी फादर होते. यंग असताना त्यांचं ऑर्डिनेशन झाल्यानंतर आमचे प्रोविन्शियल असतात, जसे आपले बिशप आहेत तसे प्रोविन्शियल असतात, इन्चार्ज. त्यांनी फादर ए.टी. थॉमसला सांगितलं की मी तुम्हाला एका गावामध्ये पाठवत आहे आणि त्या गावामध्ये सर्व गरीब लोक आहेत, तर तिथं एका लॉयरची गरज आहे, वकिलाची. कारण त्यांच्या सर्व जमिनी या श्रीमंत लोकांनी, ब्राह्मणी लोकांनी बळकावलेल्या आहेत. तर तू वकील आहेस, एक धर्मगुरू आहे आणि वकील आहेस, तर जा त्या गरीब लोकांकडे आणि त्या गरीब लोकांना न्याय मिळवून दे, त्यांच्या जीवनामध्ये आशा निर्माण कर. मग फादर त्या गावामध्ये गेले, सिरका विलेज, हजारीबागमध्ये. अजून आहे ते गाव, परंतु आता त्याचं पूर्ण कायापालट फादर ए.टी. थॉमस होते. तर फादर गेल्यानंतर आता थोडक्यात सांगतो की ही जी गरीब लोक होती त्यांना शिक्षण मिळालेलं नाही आणि म्हणून त्यांना कळत नव्हतं की जमिनी कशा परत मिळवायच्या. मग फादर ए.टी. थॉमसने त्या सर्व जमिनीचे सातबारे काढले, कोर्टामध्ये गेले, कोर्टामध्ये जाऊन ते भांडले आणि जवळजवळ 99% लोकांच्या जमिनी त्यांनी परत मिळवून दिल्या. ती सर्व गरीब लोक. आणि जमिनी मिळवून दिल्यानंतर मग त्या लोकांच्या जीवनात एक आशा निर्माण झाली. मग काहींनी छोटा छोटा बिझनेस सुरू केला आणि मग काहींनी फादरांना सांगितलं की आता आमच्या जमिनी मिळालेल्या आहेत, तर इथं आपण कॉमन असं मोठं सोसायटी निर्माण करू. पुन्हा फादरांनी पुढाकार घेऊन त्या सर्व लोकांच्या मदतीने तिथं एक सोसायटी स्थापन केली. आणि असा मोठा जो आपला खारोडीचा भाग आहे तसा मोठा भाग त्यांनी त्या लोकांसाठी निर्माण केला आणि त्या सोसायटीचं नाव दिलं आझाद नगर. काय नाव दिलं?
कारण त्यांना आता आझादी मिळालेली आहे, फ्रीडम मिळालेला आहे, त्यांची त्या गुलामगिरीतून सुटका झालेली आहे आणि म्हणून लोक खूप खुश होते. त्या लोकांच्या जीवनामध्ये आनंद आला, सुख आलं, शांती आली आणि मग त्यांनी फादरांच्या आभार मानले. पण ज्या श्रीमंत लोकांकडून फादरांनी जमिनी घेऊन गरिबांना दिल्या, त्या सर्व लोकांचा फादरवर डोळा होता की ह्या फादरांना मारलं पाहिजे. आणि ते फादर असे जंगलामध्ये कॉन्व्हेंट असायचे, असं विभागामध्ये तळागाळामध्ये जिथं चर्चेस असायचे, विसा करायला जायचे. तर एकदा ते विसा करायला गेले त्या कॉन्व्हेंटमध्ये आणि त्यांनी दुसऱ्या फादराला सांगितलं की मी रात्री परत येणार. तर सकाळी ते निघाले बुलेटवर आणि त्या श्रीमंत लोकांनी पाहिलं की फादर आता तिथं विसाला जात आहे, जिथं जंगल आहे. मग त्यांनी भेद केला आणि मग फादर तिथे गेले, विसा केले. येत असताना त्यांनी फादरांना पकडलं, फादरांचे हालत केले, फादरांना मारलं. जिवे मारल्यानंतर त्यांचं समाधान झालं नाही की या फादरांमुळे आमच्या ताब्यात असलेल्या जमिनी सर्व गरिबांना परत मिळालेल्या आहेत आणि म्हणून त्यांनी फादरांच्या शिबिराची कृती केली. त्यांचं मुंडकं तोंड ते घेऊन गेले, कारण त्यांचा फादर हात आला आणि त्यांनी फादरांच्या पूर्ण शरीराचे तुकडे करून तिथं जंगलामध्ये जे झाड होतं त्या झाडाला बांधलं. एवढा फादर इतकी थोमसवरती घालवला, कारण करोडो रुपयाच्या जमिनी ज्या श्रीमंत लोकांनी बळकावल्या होत्या, अन्याय केला होता, त्या अन्यायाला वाचा फोडून त्या गरीब लोकांना त्यांनी न्याय दिला होता. गरीब लोकांच्या जीवनात आशा निर्माण केली, गरीब लोकांच्या जीवनामध्ये आनंद दिला. परंतु ह्या श्रीमंत लोकांना आवडलं नाही. मग त्या रात्री फादर आले नाही आणि म्हणून या त्यांची जी सवंगडी, त्या फादरांना वाटलं कदाचित तिथं राहिले असतील रात्रीसाठी, सकाळी येतील. जेव्हा सकाळपर्यंत आले नाही तेव्हा त्या फादरांनी तिथं जाऊन शोधायला सुरुवात केली आणि मग काय मोठं पंख्याचा आवाज दिसत होता. मग त्यांनी लोकांना सांगितलं आणि लोकांना माहिती होतं की कदाचित ही लोक असं करतील आणि म्हणून हे सर्व लोक जंगलामध्ये फादरांना शोधायला गेले आणि त्यावेळेला त्यांना ते शरीर आणि ते फादरांचं शरीर जसं येशू ख्रिस्तासारखं, जसं संत जॉन आज येशू ख्रिस्त सांगतात की पहा हे देवाचं फोटो, ह्या सिद्धा देवीमध्ये लोकांना न्याय देण्यासाठी त्या कोकणाने त्याचा बळी दिला आहे. त्यांनी त्याच्या जीवनात आशा निर्माण करण्यासाठी स्वतःचा बळी दिला. हे आहे देवाचं फोटो. आपल्याला फादरांसारखं मराठी गरज आहे, पण छोटं छोटं चांगलं काम करून आपण ती आशा आपल्या कुटुंबात निर्माण करू शकतो. आपल्या मित्रांच्या जीवनात आपण जिथं राहतो तिथं निर्माण करू शकतो. हा विचार आपण करूया. तर त्यासाठी विशेष प्रार्थना करूया, डोळे मिटूया आणि पवित्र बहिणीला सांगूया. जगाचा तारणारा तू या जगात आणलास आणि म्हणून तू देवाची आई आहेस. देव मातेचा सण 1 तारखेला 1 जानेवारीला आपण साजरा केलेला आहे. तिच्याच कृपेमुळे, तिच्याच प्रार्थनेमुळे आपल्या सर्वांच्या जीवनात आशा निर्माण व्हावी. ज्या समस्या आहेत त्या पेलण्यासाठी आपल्याला कृपा मिळावी म्हणून आपण नमोमध्ये प्रार्थना करूया.